नमस्कार भाऊंनो, आज सकाळच पप्पांनी मोटर चालू करायला पाठवलं होतं आणि त्यात तुम्हाला असं वाटतं की मोटर खोकं जुनं झालंय. तर भाऊंनो, आता शिकते 15-20 वर्षात झाले ना, अजून 50 वर्ष ते आरामात जाईन भाऊ. त्याच्यामुळे मला तर काय काळजी नाही. मोटर चालू करून घरी आलो आणि त्यात तुम्हाला वाटतं ना आता मी किनी जोडून टोचिंग करतोय काय, तर आज काय नाही, मला जोडायची किनी, त्याच्यामुळे पटकन किनी जोडून घेतली. त्यात आज घरी आले होते भांगारवाले, म्हटले मलाच नाही घेऊन गेले बरं. पटकन त्याला दिवाळीच्या मोरता मोकार भांगार देऊन टाकलं भाऊ. म्हटलं मोकार पैसे होते तेवढे, सगळं भांगार भिंगार देऊन झालं. तेवढ्यात फोन आला का तुमचं पार्सल आले. पटकन मोकार गाडी पळीत आलो भाऊ. पार्सल आहे एवढं एवढं खोकडं बरं, त्यात गाडी आली बा केवढी. म्हटलं तुम्ही नेमकी मा पार्सल केवढं ते म्हणे हाय तर खोकं बरं, पण गाडी आम्हाला ही आणायला लागली. याला म्हटलं शरद सरोवर डेंजरस माणूस आहे भाऊ. पटकन ते पार्सल हातात घेतलं डायरेक्ट घरी येऊन भूस वाढायला सुरुवात केली होती भाऊ. ही किनी याच्यासाठी जोडली होती की मला भुसऱ्यातलं भूस बाहेर वाढायचं होतं. पटकनीशी भूस बाहेर ओढून घेतलं. त्याच्यानंतर ट्रॅक्टरचं ओढून झालंय ना, आता माझ्या हातात घरच्यांनी फावडी दिली म्हणजे घे ओढून चाल पटापट. भावांनो, तुमच्या भावाचे एवढे हाले ना काय माप नाही द्याला. पटकनी सारं भूस ओढून घेतलं ना, अंगाचा फार काढ झाला भाऊ. सगळं भूस बीस ओढून झालं. त्याच्यानंतर मी निघालो होतो कांद्याच्या रोपाला वावर तयार करायचं होतं. पटकनीशी बांगून मध्ये ट्रॅक्टर पळतच चाललो होतो. तेवढ्यात आपल्याला आपले दोन भाऊ भेटले. त्यांची चांगली गाठ बीट घेतली, त्यांची विचारपूस केली सगळी काही. त्यांना म्हटलं चला आता व्हिडिओ मध्ये 2 बोट करा, म्हटलं ते आपल्याला फेमस आहे. म्हटलं इथं आल्यानंतर पाहतात पप्पांनी कडाची तास टाकले होते आणि मला म्हणे तू पटकन रोटा मारा सुरुवात करून घे. आणि म्हटलं पप्पांनी म्हटलं सोपं काम घेतलं, धूळ येणार आता माझ्या अंगावर सारी. पटकन रोटा मारून घातला. पप्पांना त्यांचं काम चालू करून दिलं होतं. मग भावांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ना. आपला ट्रॅक्टर क्वालिटी दिसतोय का नाही ते पण नक्की सांगा. आवडला असेल ना तेवढं फॉलोचं बटन दावा, नाही तर मी येऊ का ते सांग.